धाराशिवच्या पायथ्याला गेल्या काही दिवसापूर्वी वाघाचे दर्शन झाल्याने तेथील भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मात्र देशातील वाघांची संख्या आणि त्यांचे महत्त्व या दोन्ही बाबीचा विचार लक्षात घेता वाघाला पकडण्याची परवानगी सहजासहजी वन विभागाकडून देण्यात येत नाही। विशेष म्हणजे नरभक्षक वाघाला ठार करण्याची परवानगी सरकारकडून दिली जात नाही। त्यासाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी घ्यावी लागते। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मात्र विदर्भातील जंगल परिसरात गेल्या 10 दिवसात 2 वाघांची शिकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 8 दिवसापूर्वी तुमसर येथे एक वाघ मृतावस्थेत आढळून आला। त्यानंतर भंडाऱ्यात सकाळी एका वाघाचे 2 तुकडे करून त्याची शिकार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। वाघाची शिकार करून त्याचे 2 तुकडे करून जंगलात फेकल्याची धक्कादायक बाब भंडारा जिल्ह्यातील तुमसर वन विभागाच्या हद्दीतील झंझेरिया बेटात आज उघडकीस आली। विजेच्या प्रवाहानं या वाघाची शिकार करून 2 तुकडे केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सध्या वनाधिकारी घटनास्थळावर पोहोचले असून उत्तरीय तपासणीनंतर वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान या अगोदर 8 दिवसापूर्वी तुमसर वन विभागाच्या लेंडेझरी परिसरात वाघ मृतावस्थेत आढळला होता। त्यानंतर 8 दिवसातच आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। तसेच वन विभागही अलर्ट मोडवर आहे। शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या वीज प्रवाहातील तारामध्ये अडकल्याने वाघाचा मृत्यू झाला। मात्र प्रकरण अंगलट येऊन कारवाई होईल या भीतीनं मृत वाघाचं धारदार शस्त्रानं अक्षरशः कापून 4 तुकडे केले। त्यानंतर 4ही तुकडे गावालगतच्या 3 तलाव परिसरातील झांझरिया बेटातील कक्ष क्रमांक 74B RF मध्ये फेकले। ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर वन परिक्षेत्रात सकाळी उघडकीस आली आणि वन विभागात एकच खळबळ उडाली। घटनेचं गांभीर्य ओळखून उपवन संरक्षक राहुल गवई यांच्यासह वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। यावेळी घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागानं आरोपीचा माग काढण्यासाठी डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आलं। यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बारापात्रे यांनी मृत वाघाचं शवविच्छेदन करून विसेरा उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे। मृत वाघाचं शव घटनास्थळी दहन करण्यात आलं।